पुणे जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। जिल्ह्यातील 3 तालुक्यांना, विशेष म्हणजे या 3 तालुक्यांना पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसलेला आहे। यामध्ये दौंड, इंदापूर आणि बारामती या 3 तालुक्यांमध्ये पावसाने या तिन्ही तालुक्यांना झोडपल्याचं पाहायला मिळालेलं आहे। या तिन्ही तालुक्यातील जी काही गावं आहेत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। इंदापूर तालुक्यातलं जर सांगायचं झाल्यास तर इंदापूर तालुक्यातील जवळपास 30 पेक्षाही जास्त गावं, या गावांना पाण्याचा फटका बसलेला आहे आणि या गावातील शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या तिन्ही तालुक्यातील नद्या, नाले, ओढे हे पावसाच्या पाण्यामुळे ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। इंदापूर तालुक्यात देखील अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे, कारण अनेक ठिकाणी रस्ते खचल्याचं पाहायला मिळालं होतं। शेटफळगडे या गावामध्ये पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसलेला, या गावाला देखील पावसाच्या पाण्याचा वेढा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळेच याच इंदापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील इंदापूर तालुक्याचा दौरा केलेला आहे। ज्या गावांना पावसाच्या पाण्याचा फटका बसलेला आहे, नुकसान झालेलं आहे, अशा नुकसानग्रस्त गावांना देखील दत्तात्रय भरणे यांनी भेटी दिलेल्या आहेत। तिथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या व्यथा समजून घेतलेल्या आहेत। अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी गेल्याचं पाहायला मिळालं होतं। संसार उपयोगी वस्तूंचं देखील मोठं नुकसान इंदापूर तालुक्यात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यासोबत अजित पवारांनी देखील या तालुक्याला भेटी दिलेल्या आहेत, या तालुक्यातल्या गावांना भेटी दिलेल्या आहेत। दुसरीकडे दौंडमध्ये देखील स्वामी चिंचोली गाव हे देखील या गावाला पावसाच्या पाण्याचा वेढा पडल्याचं पाहायला मिळालं होतं। या गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात इथल्या घरांमध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। या गावात आणि एकूणच तालुक्यात देखील मोठं नुकसान झालेलं आहे। दौंड तालुक्यातील राज्यातली पहिली जे काही या पावसाचा बळी गेलेला आहे तो अर्थात या दौंड तालुक्यामध्येच गेलेला आहे। एका 75 वर्षीय महिलेचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे दौंड तालुक्याला देखील या पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसलेला आहे। स्वामी चिंचोली गावाला ज्या पावसाच्या पाण्याचा फटका बसलेला आहे त्यामुळे पुणे सोलापूर महामार्ग देखील काही काळ बंद करण्याची वेळ आली होती। त्या महामार्गावर देखील पावसाच्या पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळाली होती। साधारणतः 9 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। मात्र प्रशासनाच्या मदतीने, स्थानिक पोलिसांच्या मदतीने या महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आलेली आहे। त्यासोबतच भिगवणमध्ये अर्थात इंदापूर तालुक्यातलं एक मोठं गाव आहे, या गावात देखील शासकीय रुग्णालय पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। या रुग्णालयामध्ये तिथल्या तलाठी कार्यालयामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे इथला जो काही रोजचा कारभार होता तो पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। भिगवण गावाप्रमाणेच इतर गावांना देखील अशाच पद्धतीने पावसाच्या पाण्याचा फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। बारामती तालुक्यात देखील बारामती काठेवाडी या गावातला संपर्क तुटला होता, कारण त्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी, रस्ता खचल्यामुळे काठेवाडीतली वाहतूक ही काही काळ बंद करण्यात आली होती। बारामती तालुक्यानजीक असणारा नीरा डावा कालवा हा फुटल्यामुळे या कालव्याचं लाखो लिटर पाणी वाया गेल्याचं पाहायला मिळालं होतं। याच कालव्याचं पाणी हे बारामती शहरात आणि परिसरात गेल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे काही घरांना तडे गेल्याचं देखील, काही इमारतींना तडे गेल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटेपासूनच त्या गावांना भेटी देण्यासाठी बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि इथल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम अजित पवारांनी केलेलं आहे। त्यासोबतच अजित पवारांसोबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी देखील या पाहणी दौऱ्यात उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे अजित पवारांनी तात्काळ प्रशासनाला आदेश दिलेला आहे, ज्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना मदत, नुकसान भरपाई ही देण्यात यावी अशा पद्धतीचे आदेश देखील अजित पवारांनी दिलेले आहेत। दुसरीकडे आंबेगाव तालुक्यात देखील पावसाने हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळालं, त्या ठिकाणी देखील मोठं नुकसान तिथल्या शेतीचं झाल्याचं पाहायला मिळालं होतं। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे
हिरावून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपली व्यथा या मंत्र्यांसमोर मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी फोनवरून संवाद साधल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई त्यांना दिली जाईल असं देखील आश्वासन हे कृषी मंत्र्यांकडून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून काल आणि आज जो 2 दिवसात जो पाऊस झालेला आहे, प्रशासनाचा जो काही दावा आहे अर्थात 90 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या तिन्ही तालुक्यांमध्ये झालेला आहे। या तिन्ही तालुक्यातील काही गावांमध्ये जवळपास 100 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस झाल्यामुळे अशा पद्धतीची ही परिस्थिती या गावांमध्ये इथल्या शेती किंवा एकूण परिस्थिती जिल्ह्यातील ओढावल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे या पुढच्या काळामध्ये साधारणतः आठवडाभरामध्ये पूर्ण केले जातील आणि त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील दिली जाणार असं आश्वासित प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। खऱ्या अर्थाने अवकाळी पाऊस याला आता म्हणता येणार नाही, कारण कालच तळ कोकणात मान्सून दाखल झालेला आहे। त्यानंतर मुंबईत देखील आता मान्सून दाखल झाल्यामुळे हवामान खात्याकडून जे काही सांगण्यात आलेलं आहे अर्थात राज्यात आता मान्सूनचं आगमन झालेलं आहे। त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवस राज्यभरात कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबईत पावसाचं जे काही प्रमाण आहे ते अशाच पद्धतीने येणाऱ्या 4 ते 5 दिवस असंच असणार आहे। त्यामुळे पुणे हवामान खाते त्यासोबतच प्रशासनाकडून देखील नागरिकांना, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे सूचना आवाहन करण्यात आलेलं आहे। काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील प्रशासनाकडून त्यासोबतच हवामान विभागाकडून देण्यात आलेलं आहे। कॅमेरामन आदिल सहम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।